पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएसचा पहिला बळी गेल्यानंतर आता पालिका कामाला लागलेली आहे। पाणी पुरवठा विभागाकडून पाण्याचं परीक्षण हे आता केलं जात आहे। पाण्याचं परीक्षण करण्यासाठी विशेष पथकांची नेमणूकही करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड शहरात जीबीएसचा पहिला रुग्ण मृत्यू झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभाग जे आहे आता ऍक्टिव्ह मोडवर आलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय। पिंपरी चिंचवड शहरात असलेल्या विविध विहिरी आणि त्या विहिरीवर भरणारे हे पाण्याचे टँकर आहेत। त्या पाण्याच्या टँकरांचे पाण्याचे नमुने जे आहेत या ठिकाणी तपासणी करत असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला प्रत्येक विहिरीवर या ठिकाणी पाहायला मिळतंय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या पथकाकडून हे जे आहे ते आता या ठिकाणी पाण्याचं या ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला एकूण पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की कशा प्रकारे हे नमुने जे आहेत ते तपासले जातात। आपण पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख आपल्या सोबत आहेत। आता हे आपण तुमच्या समोर टँकरचं पाणी घेतलेलं आहे आणि एक याला ओटी टेस्ट म्हणतात। हे ओटी सोल्युशन असतं। हे सोल्युशनचे 1-2 थेंब जर या पाण्यामध्ये टाकले, जर या पाण्याचा कलर जर बदलला, जर पिवळा कलर आला तर समजायचं की याच्यामध्ये क्लोरीन ची मात्रा शिल्लक आहे TCl। कसं एक परीक्षा दाखवतो। आता आपण टाकलेले आता हळूहळू याचा कलर चेंज होत चाललेला आहे। आता हा कलर चेंज झाला म्हणजे याच्यामध्ये TCl पावडर आहे। तर याच्यात कुठलाही जंतू आता जिवंत राहू शकत नाही आणि नाहीच आहे। कॅमेरामॅन विशाल शिंदे, समीर रंजित जाधव, TVN मराठी, पिंपरी।